विचारलं तर मला असं वाटतं ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून देशातली ही दुसरी अकॅडमी आता सुरू होतीये. कोलकात्यामध्ये एक अकॅडमी आहे ती, आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सगळ्या कंपनी आज देशभरामध्ये जवळजवळ 32 एअरपोर्टवरती काम करतात. आणि जवळपास एकूण जर आपण पाहिलं तर 60,000 लोक त्यांच्याकडे ग्राउंड हँडलिंग स्टाफ असेल, कॅबिन क्रू असेल, अनेक वेगवेगळ्या ज्या काही विमान सेवेसाठी आवश्यक अशा ज्या काही सेवा आहेत, सुविधा आहेत, त्यासाठी काम करणारी एक ट्रेंड अशा पद्धतीची एक जी मॅनपॉवर लागते ती पुरवण्यासाठी ग्लोबलचं नाव आज देशभरामध्ये खूप चांगलं आहे. आणि ग्लोबलच्याच पुण्यामध्ये अकॅडमी होतीये याचा आम्हालाही खूप आनंद वाटतो. त्यामुळे पुणे असेल, महाराष्ट्र असेल, आमच्या या महाराष्ट्रातल्या मुलांना आता एक चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध होईल की आज या सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये काही ना काहीतरी काम आता आपल्याला या ठिकाणी, आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी असतील. अगदी मला असं वाटतं कमर्शियल पायलटचे सुद्धा पुढच्या काळामध्ये ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जाईल, कॅबिन क्रूचं ट्रेनिंग दिलं जाईल, ग्राउंड हँडलिंग स्टाफ या ठिकाणी. त्यामुळे याच्यासाठी जे काही आवश्यक अशा ज्या काही सेवा आहेत विमान सेवेच्या विषयात, तर त्यासाठी खूप आवश्यक आहे. बघा, पुढच्या काही काळामध्ये या देशाचं सिव्हिल एव्हिएशन सेक्टर अजून पुढे मोठ्या उंचीवरती जाणार आहे. आजही आपण पाहिलं तर मागच्या 10 वर्षात या देशातल्या विमानतळांची संख्या दुप्पट झाली. या देशातल्या विमान सेवा ज्या आहेत, आपण हवाई मार्ग, त्यांची सेवा कितीतरी पटीनं वाढली. नुसत्या उडान योजनेमध्ये आज जवळपास 650 रूट सुरू आहेत या देशामध्ये. त्यामुळे मोदीजी नेहमी म्हणतात की या देशातलं सर्वसामान्य माणूस आता विमान प्रवास त्याला करता आला पाहिजे. जसं ते म्हणतात की हवाई चप्पल पहननेवाला हवाई सफर करेगा, उडे देश का आम नागरिक. याने सर्वसामान्य माणसापर्यंत आता विमान सेवा दिली गेली पाहिजे. आणि आज तुम्ही बघा, कुठे गेलं आमच्यासारख्याला सुद्धा किंवा लोकप्रतिनिधींना, लोक आता जुन्या काळात एसटी मागायचे, रेल्वे मागायचे, आता विमान सेवा मागतात. ही या देशाची प्रगती, ही या देशाच्या विकासाची माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेली प्रगती. आणि म्हणून पुढच्या काही काळात तर तुम्हाला सांगतो की या देशातल्या ज्या काही विमान कंपन्या आहेत त्यांनी जवळपास 1300 नवीन विमानांची ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे आपण कुठे चाललोत बघा. आणि मग त्याला आवश्यक असलेली ही सगळी सेवा लागेल, मग त्याला सगळ्याच प्रकारची जी काही मॅनपॉवर लागेल, ट्रेन मॅनपॉवर लागेल, ती मला असं वाटतं ग्लोबल सारख्या या अकॅडमीतनं निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीची आणि सक्षम आणि अत्यंत प्रशिक्षित अशा पद्धतीची मनुष्यबळ या ठिकाणी सर्व क्षेत्राला आम्हाला मिळेल. आणि म्हणून मी ग्लोबललाही मनापासून धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन की पुण्यामध्ये आपण अकॅडमी सुरू करता. पुणे हे असं शहर आहे की आज देशातनं शिक्षणासाठी मुलं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात, एक विद्येचं माहेरघर आहे. त्यामुळे ग्लोबल सारख्या अकॅडमीमध्ये सुद्धा आता महाराष्ट्रातनं देशातनं मुलं या ठिकाणी येतील आणि प्रशिक्षण घेतील, आणि या देशाच्या विमान सेवेला एक चांगल्या प्रकारची प्रशिक्षित असं मनुष्यबळ या ठिकाणी मिळेल. त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि ग्लोबलला अभिनंदन. पुण्याच्या एअरपोर्टच्या संदर्भात आता शेतकरी परत आंदोलन करत होते, त्या संदर्भात काय होतं? पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भात मी आपल्याला मागे सांगितलं, आत्ताही सांगतो की कुठल्याही प्रकारे तिथल्या भूमिपुत्रावरती अन्याय होणार नाही. त्यांच्या ज्या काही मागण्या त्याच्यामध्ये राज्य सरकार हे योग्य दखल घेत आहे, राज्य सरकार त्याच्यावरती काम करत आहे. मुळामध्ये देशामध्ये कुठेही विमानतळ करायचं असेल तर ती जागा जी लागते ती राज्य सरकार देत असते. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून नोडल ऑफिसर नेमले गेले, प्रत्येक गावाला एक उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत लेवलचा ऑफिसर नेमला गेलाय. आंदोलन आहे, शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये शेवटी हे विचाराचं स्वातंत्र्य आहे. ज्या शेतकऱ्यांना त्यांचं म्हणणं मांडायचं त्यांना तो अधिकार आहे, आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं निश्चितपणे राज्य सरकार मार्ग काढेल. तो मैं मैनेजिंग डायरेक्टर हूँ ग्लोबल फ्लाइट हैंडलिंग की. हम लोग एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया की कंसेशनियर हैं. हम लोग ग्राउंड हैंडलिंग प्रोवाइड करते हैं. 23 एयरपोर्ट हम पैन इंडिया में हैंडल कर रहे हैं. काफ़ी एयरलाइंस को हम अपनी सर्विस प्रोवाइड करते हैं, जैसे कि एयर इंडिया एक्सप्रेस हुआ, स्पाइसजेट है, इन सब एयरलाइंस का हम कॉम्प्रिहेंसिव हैंडलिंग प्रोवाइड करते हैं. अपना ट्रेनिंग सेंटर हम लोगों ने अभी चेन्नई में स्टार्ट कर लिया है लास्ट ईयर. अभी हमारी जो आगे की प्रोसेस चल रहा है वो है पुणे फर्स्ट, सेकंड इज द पुणे नाउ, थर्ड वी गोइंग टू स्टार्ट इन अहमदाबाद, देन वी आर स्टार्टिंग इन कोची एंड द वाइजैग. हमारा जो एम है, वी वांटेड टू स्टार्ट आवर ट्रेनिंग इनटू ऑल दी मेट्रो सिटीज एंड द पैन इंडिया, where we can able to upskill the manpower and give them access to the real kind of training which is required for them to be get employed in airports. So month programs, we have 1 year program. We also offer the degree programs, which is definitely graduation is essential for everybody, and we have a BA and BSc in aviation, which is we do with the collaboration of Ahmed University. What is the procedure of admission?
So any girl and boy who's a 12th pass, they can able to join us, and any of area they can be art, science, and any background kind of join to the a diploma and a degree program. They should be below 27 years old, 18 to 27-year old, and we have courses for even the PG programs people, if they are already graduated, they wanted to go further education. So we also planning to start PG programs like MBA in aviation so that they can go further education on that. मैम विकसित शिक्षण के लिए Scholarship programs for the eligible candidates, and we offer the good scholarship for the eligible candidates who are going scoring the marks. We have an entrance exam for them. So yes. What is the mode of language? Navnita Day. मैं ex Air India cabin crew for almost 9 years. अभी मैं यहाँ पे cabin crew trainer with Global, and जो हमारा training है वो mainly focusing on the personality development, because हम लोग believe करते हैं when you are developed personally, when the communication is correct, so you are ready to face the world to become a cabin crew. We're mainly focusing on the grooming, personality development, spoken English. Of course, the core part, which is aviation, the hospitality, everything. So we have a proper training for where we keep ready the student to face the world and completely groomed to become a cabin crew. हम कैबिन क्रू में ज्यादातर लड़कियां ही लिया जाता है, लड़कों की कुछ है आपके में? क्योंकि बहुत सारे एयरलाइंस है जहाँ पे लड़कों को भी रिक्रूट किया जाता है, लाइक पर्सन, and we also have a right teacher.